विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तर्फे आयोजित ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, विषय राज्यशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी। तर मागील तासिकेमध्ये लोकशाही शासनाचे प्रकार त्या संदर्भाची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामध्ये संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, संसदीय शासन पद्धतीची रचना, संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये, त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय, त्याची अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती हे कोणकोणत्या देशांमध्ये आहे आणि या दोन्ही शासनाच्या प्रकारामध्ये काय फरक आहे, या दोन्ही शासन प्रकार त्या त्या देशाच्या संविधानाच्या किंवा राज्यकारभारासंबंधी आपण तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण संघराज्य, त्याचा अर्थ, संघराज्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, संघराज्य का निर्माण झालेला आहे, या संदर्भाची माहिती आजच्या तासिकेमध्ये आपण अतिशय चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू। संघराज्य पद्धत। आता संघराज्य हे शासन चालविण्याचा एक प्रकार आहे। आता संघराज्य पद्धत भारतामध्ये आहे, आणखी विविध देशामध्ये आहे आणि असलेली दिसून येतं। तत्पूर्वी संघराज्य पद्धत म्हणजे काय आणि संघराज्य पद्धतीची आवश्यकता का असते, या दोनही बाबी आपल्याला समजून घेणं अतिशय उपयोगाचं ठरणार आहे। तर जगातील अनेक देशाचा जर आपण विचार केला तर जगामध्ये अनेक देश आहेत, जवळपास 231 वगैरे देश आहेत। मग प्रत्येक देशामध्ये सरकार असते आणि प्रत्येक देशामध्ये सरकार असायला पाहिजे। जगातील असा एकही देश नाही की ज्या देशामध्ये सरकार अस्तित्वात नाही। याचा अर्थ प्रत्येक देशामध्ये सरकार अस्तित्वात आहे आणि असायला पाहिजे। आणि मग लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्व देशाचा जर विचार केला तर जगातील काही देश हे लोकसंख्येच्या मानाने अतिशय अफाट आहेत आणि काही देश अतिशय छोटे छोटे आहेत, लहान आहेत। इतकंच नव्हे तर भूप्रदेशाच्या मानाने काही देश फार विस्तीर्ण आहेत आणि काही देश अतिशय लहान आहेत, असं आपल्याला दिसून येतं। मग देश काही मोठे असतात आकाराने, काही लहान असतात। काही देशाची लोकसंख्या जास्त असते, काही देशाची लोकसंख्या कमी असते। आणि मग कोणत्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि कोणत्या देशाची लोकसंख्या कमी आहे हे मागील तासिकेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। जर जगाच्या पाठीवर अनेक देशांपैकी आपण विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या चीन या देशामध्ये असलेली दिसून येतं, कारण लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा हा प्रथम क्रमांक लागतो आणि दुसरा क्रमांक आपल्या भारताचा लागतो। मग लोकसंख्येच्या बाबतीत चीन हे सर्वात मोठं आणि अफाट लोकसंख्येचा देश आहे असं म्हटलं जातं। तर त्याच्या विरुद्ध बाजूला जर आपण विचार केला तर अतिशय कमी लोकसंख्या असलेले सुद्धा देश आहेत। मग कमी लोकसंख्या असलेले देश कोणते, तर व्हॅटिकन सिटी हे अतिशय कमी लोकसंख्या असलेला देश आहे, म्हणजे त्या देशाची लोकसंख्या जवळपास 1000च्या आतमध्येच आहे। मग 1000च्या आतमध्ये असणाऱ्या देशाचा हा सुद्धा देश आहे, ते सुद्धा राज्य आहे, त्या सुद्धा देशाचा राज्यकारभार चालविला जातो आणि अफाट लोकसंख्या असणाऱ्या देशाचा सुद्धा राज्यकारभार चालविला जातो। इतकंच नव्हे
तर तर भूप्रदेशाच्या मानाने अफाट अशी भूप्रदेशाच्या मानाने फार विस्तीर्ण अशी देश आहेत, राज्य आहेत. मग भूप्रदेशाच्या मानाने सर्वात मोठं राज्य कोणतं, सर्वात मोठा देश कोणता, तर रशिया, त्यानंतर अमेरिका ही भूप्रदेशाच्या मानाने अतिशय विस्तीर्ण अशी देश आहेत, राज्य आहेत. आणि अतिशय कमी भूप्रदेश हा मोनॅको या देशाचा आहे. फक्त 8 चौरस मैल इतका भूप्रदेश फक्त मोनॅको या देशाचा आहे. तरीही त्याला देश असं म्हटलं जातं, तरीही त्याला राज्य असं म्हटलं जातं. मग काही देश आकाराने मोठे असतात व त्यात अनेक प्रदेश असतात. अशा देशांमध्ये एका शासनामार्फत, एका सरकारमार्फत संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालविणे अवघड असतंय. म्हणजे ज्या देशाचे आकारमान अतिशय विस्तीर्ण आणि मोठे असते त्या देशाचा राज्यकारभार चालविणे एका सरकारला अवघड असते, कठीण असते. आणि म्हणून या देशांमध्ये शासन व्यवस्था ही द्विस्तरीय असू शकते. म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या अफाट असते, ज्या देशाचा आकारमानाने भूप्रदेश अतिशय अफाट असतो, अशा देशांमध्ये शासन चालविण्यासाठी एक सरकार नसते, तर तिथे द्विस्तरीय सरकारची पद्धती असते. एक शासन म्हणजे त्यामध्ये 2 शासन असतात, 2 सरकार असतात. तर एक शासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवत असतं आणि एक शासन तिथे असणाऱ्या घटक राज्यांचा, तिथे असणाऱ्या प्रांताचा राज्यकारभार चालविण्याचा प्रयत्न करतो. आणि ही दोन्हीही सरकारे त्या त्या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित राज्यकारभार चालविण्याचा प्रयत्न करतात. आणि या दोन्ही सरकारांना काही प्रमाणात अधिकार वाटणी करून दिली जाते. त्याला सत्तेचं विभाजन असंही म्हटलं जातं. मग केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन किंवा केंद्र शासन किंवा संघीय शासन किंवा संघराज्य असेही म्हटले जाते. तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्य सरकार किंवा राज्य शासन असेही म्हटले जाते. मग ज्या देशामध्ये अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्याला संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असं म्हणतात. म्हणजे ज्या देशामध्ये 2 सरकार असतात, एक संपूर्ण देशाचं राज्यकारभार चालविणारी केंद्र सरकार आणि एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार चालविणारी संस्था म्हणजे राज्य सरकार, अशी 2 सरकारी असतात, त्याला संघराज्य पद्धती असे म्हणतात. त्याला संघराज्य पद्धती असं म्हणतात. मग जे देश आकाराने लहान असतात त्या देशामध्ये एकच स्थानी एकच शासन असते. मग कारण ज्या देशामध्ये अफाट लोकसंख्या आणि विस्तीर्ण भूप्रदेश असतो तिथे 2 सरकारची पद्धती असते आणि त्या 2 सरकारच्या पद्धतीला संघराज्य शासन असं म्हटलं जातं. परंतु जे देश आकाराने लहान आहेत, ज्यांची लोकसंख्या कमी आहे, या देशामध्ये एकच शासन असतं. त्याला एकात्मक शासन असंही म्हटलं जातं किंवा एकात्मक पद्धत असंही म्हटलं जातं. मग केंद्र शासन व राज्य शासन यामध्ये सत्तेचे विभाजन हे औपचारिक असते. म्हणजे 2 सरकार असल्यामुळे केंद्र सरकार व राज्य शासन यामधील सत्तेचे विभाजन हे औपचारिक असते आणि संविधानात सत्ता विभाजन स्पष्टपणे नमूद केलेले असते. कारण राज्य सरकारला काय अधिकार आणि केंद्र सरकारला काय अधिकार, या दोन्हीही सरकारामध्ये अधिकाराची वाटणी केलेली असते आणि ती वाटणी ही संविधानामध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असते. कारण अधिकाराच्या संदर्भात या दोन्ही सरकारामध्ये कधीही वाद, झगडे किंवा तंटे किंवा कलह निर्माण होऊ नयेत. आणि असे वाद आणि असे तंटे जर निर्माण झाले तर देशाच्या शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि अशा पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये आणि दोन्ही सरकारामध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून त्या दोन्ही सरकारामध्ये सत्तेची विभागणी केलेली दिसून येते. जर उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकन संविधानामध्ये केंद्र शासनाचे अधिकार कोणते आहेत हे स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. आणि भारताच्या संविधानातही म्हणजे 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सरकारचे काय अधिकार आहेत आणि राज्य सरकारचे काय अधिकार आहेत
हे सुद्धा भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले आहे. आणि या सत्ता विभाजनात बदल करायचे असल्यास, या सत्तेच्या विभाजनामध्ये जर बदल करायचे असल्यास तर दोन्ही शासनाची संमती आवश्यक असते. दोन्ही शासनाची संमती आवश्यक असते. जर पूर्वीच्या काळाचा किंवा मध्ययुगातील काळाचा जर अभ्यास केला तर मध्ययुगातील युरोपामध्ये संघराज्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. पूर्वी तिथे प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा सामायिक समस्या सोडविण्यासाठी, म्हणजे एखाद्या राष्ट्रावर येणारं संकट सोडविण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडविण्यासाठी किंवा येणाऱ्या शत्रूचा सामना करण्यासाठी तिथे अनेक घटक राज्य, अनेक प्रांत कुठेतरी एकत्र आलेले दिसून येतात. आणि या व्यवस्थेत अनेक शतके बदल होत गेले व अंतिमतः एक संघ राजकीय व्यवस्था तयार झालेली दिसून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड होय. काही ठिकाणी परिपूर्ण संघराज्य पद्धती अल्पावधी तयार झाली. उदाहरणार्थ अमेरिका. तर या ठिकाणी 13 स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींनी, या ठिकाणी 13 स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींनी 18व्या शतकात स्वातंत्र्यासाठी युनायटेड किंगडम विरुद्ध लढा दिला व स्वातंत्र्य मिळविले. म्हणजे इंग्लंड विरुद्ध लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळविले. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी तिथल्या अनेक वसाहतींनी एकत्र येऊन एक अमेरिका हे राज्य तयार करण्यात आले. मग संघराज्य म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. परत संघराज्य म्हणजे काय एकदा व्याख्या समजून घेऊ आणि संघराज्याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत. आता संघराज्य म्हणजे काय तर इथे व्याख्या दिलेली आहे. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य, 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य एकत्र येऊन एका कराराद्वारे नवीन राज्याची निर्मिती करतात तेव्हा त्याला संघराज्य असे म्हणतात. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य एकत्र येऊन एका कराराद्वारे नवीन राज्याची निर्मिती करतात तेव्हा त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. आणि परत दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल. एखाद्या मोठ्या भूभागाचे राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून, एखाद्या मोठ्या भूभागाचे राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून लहान लहान किंवा छोटे छोटे विभाग पाडून स्वतंत्र असा राज्यकारभार चालविणे त्यालाही संघराज्य असं म्हटलं जातं. कारण ज्या देशाचा, ज्या राज्याचा भूप्रदेश अतिशय विस्तीर्ण आहे, ज्या राज्याची लोकसंख्या अतिशय अफाट आहे, अशा अफाट लोकसंख्येच्या विस्तीर्ण भूप्रदेशाच्या राज्यामध्ये एक सरकार म्हणजे एकात्मक पद्धत, म्हणजे एक सरकार राज्यकारभार चालवू शकणार नाही. कारण राज्यकारभार चालविण्यासाठी एका सरकारला फार मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, फार मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि म्हणूनच तिथे 2 सरकारच्या पद्धतीचा स्वीकार केला जातो आणि 2 सरकारची पद्धती म्हणजे संघराज्य होय. 2 सरकारची पद्धती म्हणजेच काय? संघराज्य होय. तर संघराज्याचे प्रकार आपल्याला 2 आहेत. एक केंद्राकर्षी संघराज्य आणि दुसरं केंद्रोत्सारी संघराज्य. आता केंद्राकर्षी संघराज्य आणि केंद्रोत्सारी संघराज्य. आता केंद्राकर्षी संघराज्य म्हणजे काय? केंद्राकर्षी म्हणजे काय? केंद्र आणि कर्षी म्हणजे केंद्राकडे आकर्षण निर्माण होणे. म्हणजे सुरुवातीला स्वतंत्र अशी घटक राज्य, सुरुवातीला स्वतंत्र अशी प्रांत अस्तित्वात असणे आणि ती प्रांत व घटक राज्य कुठेतरी समस्या सोडविण्यासाठी, शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व प्रांत एकत्र येऊन कुठेतरी एक देश निर्माण होतो. त्याला केंद्राकर्षी संघराज्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अमेरिकेचं संघराज्य होय. कारण अमेरिका हे राज्य, अमेरिका हा देश तयार होण्याच्या आधी अमेरिकेच्या आजूबाजूला 13 वसाहती ज्या युनायटेड किंगडम विरुद्ध
लढल्या होत्या त्या 13 वसाहतींनी एकत्र येऊन 13 वसाहती इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या, वसलेल्या होत्या आणि त्या 13 वसाहतींनी एकत्र येऊन एक देश तयार केला, एक राज्य तयार केला आणि ते राज्य म्हणजे अमेरिका होय. म्हणजे काय, अमेरिकेमध्ये सुरुवातीला 13 वसाहती इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या आणि त्या 13 वसाहती एकत्र येऊन एक राज्य, एक संघ देश तयार केला आणि त्या देशाचं नाव आहे अमेरिका. त्याला म्हणतात केंद्राकर्षी संघराज्य. म्हणजे अमेरिका हे केंद्राकर्षी संघराज्याचं प्रतीक आहे. दुसरं आहे केंद्रोत्सारी संघराज्य. आता केंद्रोत्सारी संघराज्य म्हणजे काय, सुरुवातीला एक केंद्र असणं आणि एक राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून त्या केंद्रातून अनेक अशी घटक राज्य निर्माण होणे, अनेक अशी घटक राज्य किंवा अनेक अशी प्रांत वेगवेगळी होणे आणि त्या प्रांताचा स्वतंत्र असा राज्यकारभार चालविणारे एक नवीन सरकार निर्माण करणे, त्याला केंद्रोत्सारी संघराज्य असं म्हणतात. उदाहरण घ्यायचं असेल तर भारताचं संघराज्य. भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी संघराज्याचं प्रतीक आहे. कारण ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारत हा फक्त एक राज्य होतं. मग एवढ्या मोठ्या अफाट अशा भारताचं, विस्तीर्ण अशा भूप्रदेशाचं, अफाट लोकसंख्येचा असणारा भारत आणि भारतामध्ये विविध धर्म, विविध संस्कृती, विविध धर्माच्या विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा विविध संस्कृती असणाऱ्या, अफाट लोकसंख्या असणाऱ्या, विस्तीर्ण भूप्रदेश असणाऱ्या या देशाचा किंवा राज्याचा राज्यकारभार चालविणे एका सरकारला कधीही सोयीचं ठरू शकणार नाही आणि म्हणूनच तिथे दोन सरकारच्या पद्धतीचा स्वीकार केला घटनाकाराने आणि त्या दोन सरकारची पद्धती म्हणजे संघराज्य होय. मग या भारतातून अनेक अशी प्रांत निर्माण झालेली दिसून येतात. आजच्या घडीला आपल्या भारतातून अनेक अशी प्रांत कुठेतरी वेगवेगळी आहेत आणि त्या प्रांताचा स्वतंत्र असा राज्यकारभार चालविणारी एक संस्था आहे ज्याला आपण राज्य सरकार असं म्हणतो. आज भारतातून 28 घटक राज्य आणि 10 केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने संघराज्याचे दोन प्रकार. संघराज्य म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आता भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य काय. जर भारताच्या भारतामध्ये संघराज्य आहे तर भारतीय संघराज्याची वैशिष्ट्य काय किंवा संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्य नंबर 1, लिखित संविधान. कारण संघराज्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की संघराज्यामध्ये दोन सरकार निर्माण होतात. म्हणजे संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालविणारं एक सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि एखाद्या प्रांताचा किंवा एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार चालविणारं एक सरकार, त्याला राज्य सरकार असं म्हणतो. अशी दोन सरकार निर्माण होतात आणि या दोन सरकारामध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. केंद्र सरकारला काय अधिकार द्यायचे, राज्य सरकारला काय अधिकार द्यायचे, अशी अधिकाराची विभागणी केलेली असते आणि ही अधिकाराची विभागणी संविधानामध्ये लिहून ठेवावी लागते. म्हणून भारतीय संघराज्याचं एक पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित संविधान. आणि लिखित संविधान हे संघराज्याचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारमधील संबंध व सत्तेचे विभाजन करण्यासाठी लिखित संविधान आवश्यक असते. म्हणजे दोन्ही सरकारांना काय काय अधिकार वाटप करून दिलेले आहेत ते लिहून ठेवावे लागतात आणि लिखित संविधानामुळे संघराज्याला म्हणजे देशाला स्थैर्य मिळते. हे भारतीय संघराज्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे लिखित संविधान. दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वश्रेष्ठ संविधान. म्हणजे सर्वश्रेष्ठ संविधान, संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, हे दोन्ही सरकारांना संविधानाच्या अधीन राहून संविधानाच्या नियमानुसार राज्यकारभार चालवावा लागतो, सरकार चालवावं लागतं. संघराज्यात केंद्र व राज्य सर्वश्रेष्ठ असत नाही, तर संघराज्यामध्ये केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो याही पेक्षा सर्वश्रेष्ठ कोण असतं तर संविधान असतं. आणि भारतातील कोणत्याही सत्तेपेक्षा संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं लिखित संविधान, दुसरं वैशिष्ट्य पाहिलं सर्वश्रेष्ठ संविधान, तिसरं वैशिष्ट्य आहे सत्ता विभाजन.
संघराज्य या पद्धतीमध्ये दोन सरकार अस्तित्वात असल्यामुळे किंवा दोन सरकार निर्माण झालेली असल्यामुळे या दोन्ही सरकारामध्ये सत्तेचं विभाजन करणे आणि ते एका घटनेमध्ये किंवा राज्य घटनेमध्ये लिहून ठेवणे अतिशय गरजेचं असतं, अतिशय महत्वाचं असतं. तर या दोन्ही सरकारामध्ये सत्तेचं विभाजन केलेलं असते. मग सत्तेचं विभाजन हे कुठे केलेलं असतं आणि कशा पद्धतीने केलेलं असतं? तर सत्तेचं विभाजन भारतीय राज्यघटनेमध्ये सूचींमध्ये सांगितलेलं आहे आणि अशा सूची 3 आहेत. अशा सूची 3 आहेत. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची आणि उरलेले शेषाधिकार. मग केंद्र सूचीमध्ये एकूण 97 विषय ठेवलेले आहेत आणि या 97 विषयांवर कायदा तयार करण्याचा अधिकार हे केंद्र सरकारला म्हणजे देशाच्या सरकारला दिलेला आहे. आणि राज्य सूचीमध्ये एकूण 66 विषय ठेवण्यात आलेले आहेत आणि या 66 विषयांवर कायदा तयार करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे. आणि समवर्त सूचीमध्ये एकूण 47 विषय असून त्या 47 विषयांपैकी या दोन्ही सरकारांना अर्धे अर्धे वाटून दिलेले आहेत. आणि जे उरलेले अधिकार असतात ज्याला आपण शेषाधिकार असं म्हणतो, हे शेषाधिकार केंद्र सरकारला दिलेले आहेत. अशा पद्धतीने या दोन्ही सरकारामध्ये सत्तेची वाटणी करून देण्यात आलेली आहे. मग या दोन्ही सरकारामध्ये सत्तेची वाटणी करून दिलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची नोंद ठेवण्यात आलेली आहे, लिखित स्वरूपात आहे. तरीही परंतु या दोन्ही सरकारामध्ये अधिकाराच्या संदर्भात व सत्तेच्या संदर्भात वाद निर्माण झाला तर तो वाद सोडविण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय, स्वतंत्र असं सर्वोच्च न्यायालय असते आणि हे सुद्धा भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. चौथा मुद्दा आहे स्वतंत्र व सर्वोच्च न्यायालय. संघराज्य पद्धतीमध्ये एका स्वतंत्र व निपक्षपाती सर्वोच्च व उच्च न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या न्यायालयाद्वारे संविधानाचे व व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जाते. सर्वोच्च न्यायालय हे दोन सरकारमध्ये निर्माण होणारा वादच सोडवतं असं नाही, तर तिथल्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करीत असतं, तिथल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करीत असतं आणि तिथल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, तिथल्या सरकारला न्याय मिळवून देण्यासाठी त्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय, स्वतंत्र असं उच्च न्यायालय असणं अतिशय गरजेचं आहे आणि हे सुद्धा भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. 5वं वैशिष्ट्य आहे दुहेरी शासन व्यवस्था. दुहेरी म्हणजे दोन, शासन व्यवस्था म्हणजे सरकार, दोन सरकार. संघराज्यामध्ये दोन सरकार निर्माण होतात. एक देश पातळीवर केंद्र सरकार आणि घटक राज्य पातळीवर राज्य सरकार, अशी दोन सरकार निर्माण होतात. संघराज्य पद्धतीमध्ये दुहेरी शासन असते. दुहेरी शासन असते म्हणजे दोन सरकारी असतात. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असते, तर प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्य सरकार असते. दोघांची वेगवेगळी शासन यंत्रणा असून ते दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र असतात. दोघांची ही शासन यंत्रणा ही वेगवेगळी असून, म्हणजे कोणाची राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची शासन यंत्रणा ही वेगवेगळी असून ते दोन्ही सरकार आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र असतात. कोणत्याही सरकारला एकमेकांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. हे भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे द्विगृही कायदेमंडळ. द्विगृही कायदेमंडळ. संघराज्य पद्धतीमध्ये द्विगृही कायदेमंडळ असते. म्हणजे जे कायदे तयार करणारं मंडळ असते भारताचं संसद, हे दोन सभागृहांनी मिळून बनलेलं आहे. एक कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. भारताच्या संसदेची दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे, ज्याला आपण प्रथम व कनिष्ठ सभागृह असं म्हणतो. आणि राज्यसभा हे घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे, ज्याला आपण द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह असं म्हणतो. पण भारतात सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला जास्त अधिकार दिलेले आहेत. या दोन्ही अधिकाराच्या बाबतीत, दोन्ही सरकाराच्या बाबतीत जर अधिकाराच्या संदर्भात विचार केला तर केंद्र सरकारला भारत देशामध्ये जास्त अधिकार दिलेले आहेत. केंद्र सरकारला राज्य सरकारच्या तुलनेत झुकतं माप दिलेलं आहे आणि म्हणूनच भारतीय संघराज्याला
एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असं म्हटलं जातं. म्हणजे एकात्मतेकडे, एका सरकारला जास्त अधिकार दिल्यामुळे एकात्मतेकडे कुठेतरी झुकणारं संघराज्य आहे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने संघराज्याची आपण 6 वैशिष्ट्ये इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकत्र येणे हे गरजेचे आहे याची जाणीव त्यांना झाली, म्हणून ते एकत्र आले व एक नवीन देश अस्तित्वात आला आणि तो देश म्हणजे अमेरिका होय. अशा प्रकारे अस्तित्वात आलेल्या संघराज्यांना एकत्रीकरणातून आलेले संघराज्य असं म्हटलं जातं. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशातील संघराज्य व्यवस्था अशा प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस अनेक संस्थाने व ब्रिटिश अंमलाखाली अनेक प्रदेश अस्तित्वात होते. आज जी राज्ये आपण बघतो आहे ती स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर तयार केलेली आहे. सुरुवातीला एक भारत देश होता आणि भाषेच्या आधारावर या भारत देशातून अनेक अशी प्रांत, अनेक अशी घटक राज्य निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजे वसाहतीच्या एकत्रीकरणातून अमेरिकन संघराज्य तयार झाले, तर भारतात केंद्रीय सत्तेने नवीन राज्य तयार केली आणि या विरुद्ध काही देशात एक केंद्री पद्धत बदलून नवीन राज्य अथवा प्रांत तयार केल्याने संघराज्य अस्तित्वात आली. त्यांना एकत्र धरून ठेवणारी संघराज्य पद्धती तयार केल्याने त्याला संघराज्य पद्धती असे म्हणतात. आणि या पद्धतीत देशाची एकात्मता टिकविण्यासाठी केंद्रीय सत्तेचे विभाजन केले जाते. युनायटेड किंगडममध्ये एक केंद्रीय शासन पद्धती आहे. युनायटेड किंगडममध्ये एक केंद्रीय शासन पद्धती आहे. परंतु आज तेथील स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड यांना काही प्रमाणात स्वायत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांची स्वतंत्र अशी विधिमंडळे आहेत. अशा पद्धतीने कोण्या देशामध्ये कशा कशा पद्धतीचं संघराज्य निर्माण झालेलं आहे. अमेरिकेमध्ये केंद्राकर्षित संघराज्य आहे, तर भारतामध्ये केंद्रोच्चारी संघराज्य आहे. संघराज्य कशाला म्हणायचं, संघराज्याची वैशिष्ट्य कोणती इत्यादी भाग या तासिकेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतात सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश संघराज्य अथवा किंवा एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असे म्हटले जाते. आणि भारतीय संघराज्याचा प्रवास संमिश्र आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यांना वाढीव अधिकार देण्यात आले, परंतु त्यानंतरच्या काळात आर्थिक व तंत्रज्ञानातील बदलामुळे केंद्र शासनाच्या अधिकारामध्ये वाढ झालेली दिसून येतं. आणि या पाठामध्ये आपण भारतीय संविधानाचे महत्त्व व संविधानाच्या चौकटीत राहून शासन कसे काम करते हे पाहिलेले आहे. आपण विविध प्रकारच्या शासन पद्धतीही अभ्यासल्या आणि पुढील पाठात आपण लोकशाही व्यवस्थेत शासन कसे बनते हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने हे प्रकरण तुलनात्मक शासन, शासनातील संविधानिक शासन हे प्रकरण इथे संपलेलं आहे. या प्रकरणातील स्वाध्याय कडे थोडंसं आपण चर्चा करूया. स्वाध्याय, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे एक रिकामी जागा दिलेली असतं, त्याच्यामध्ये काही खाली पर्याय दिलेले असतात आणि त्या खालील पर्यायामधून आपल्याला एक पर्याय तिथे लिहायचा असतो आणि हे वाक्य परिपूर्ण कंप्लीट करायचं असतं. जसं की उदाहरणामध्ये अलिखित संविधान रिकामी जागा या देशामध्ये आहे. अलिखित संविधान आपण पाहिलेलं आहे. ज्या देशाचं संविधान एखाद्या ग्रंथामध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं नाही त्याला अलिखित संविधान असं म्हणतात. तर कोणत्या देशाचं संविधान अलिखित आहे हे आपल्याला शोधून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. उदाहरणामध्ये दिलेलं आहे युनायटेड किंगडम, भारत, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका हे आपल्याला शोधून लिहायचं आहे. त्यानंतर संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे रिकामी जागा असते. काय असते? अधिकाराचे विभाजन असते की समन्वय असते की विलिनीकरण असते की केंद्रीकरण असते. या 4 पर्यायापैकी एक पर्याय इथे आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर नंबर 3, अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे काय संबोधलं जातं?
म्हणजे बिल ऑफ राईट समजलं जातं, मॅग्ना कार्टा समजलं जातं, की मूळ तत्व, की मूलभूत हक्क. त्यानंतर ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. इथे 3 जोड्या दिलेल्या आहेत. या 3 जोड्यांपैकी एक जोडी कुठेतरी काय आहे, चुकीची आहे. मग यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि ती चुकीची जोडी दुरुस्ती करून आपल्याला लिहायचं आहे. जसं की उदाहरण घ्यायचं झालं, आता मॅग्ना कार्टा च्या समोर इंग्लंड दिलेला आहे, तर ही जोडी बरोबर आहे की चूक आहे हे ओळखायचं आहे. नकाराधिकार युनायटेड किंगडम मध्ये आहे, ही जोडी चुकीची आहे की बरोबर आहे हे ओळखायचं आहे. आणि केशवानंद भारती खटाला मूळ संरचना ही जोडी चुकीची आहे की बरोबर आहे हे ओळखायचं आहे. आणि याच्यापैकी एक जोडी काय आहे, चुकीची आहे, आणि ती चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून इथे लिहायचं आहे. मग कारण हा भाग आपल्याला यावरची नवीन असल्या कारणाने याचं उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नकाराधिकार ही युनायटेड किंगडम ही जोडी काय आहे, चुकीची आहे. कारण नकाराधिकार हा अमेरिकेमध्ये आहे, परंतु इथे काय लिहिलेलं आहे, युनायटेड किंगडम असं लिहिलेलं आहे. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, ही जोडी काय आहे, चुकीची आहे. मग आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करून काय लिहायचं आहे, नकाराधिकार त्याच्यासमोर अमेरिका, अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. ज्याच्यामध्ये 4 किंवा कुठे कुठे 5 शब्द दिलेले आहेत. तर या 5 शब्दांपैकी किंवा 4 शब्दांपैकी कोणता शब्द त्या गटात बसत नाही तो शब्द ओळखायचा आणि लिहायचा आहे. उदाहरणात दिलेलं आहे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंडची प्रजासत्ताक. यापैकी कोणता शब्द इथे गटात न बसणार आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे हे सर्वात पहिले हे काय आहे हे सर्वात पहिले आपलं पाहायला पाहिजे. त्यानंतर आहे भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अर्जेंटिना. या गटामध्ये कोणता शब्द बसत नाही तो शब्द ओळखायचा आणि लिहायचा आहे. कारण भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अर्जेंटिना यामध्ये हे संसदीय शासन पद्धतीचे देश आहेत. म्हणजे ज्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे ते म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. तर त्या गटामध्ये न बसणारा शब्द कोणता, तर अर्जेंटिना. तर अर्जेंटिनामध्ये संसदीय शासन पद्धती नाही, तर अध्यक्षीय शासन पद्धती आहे. त्यानंतर खालील विधाने चूक की बरोबर हे कारण स्पष्ट करा. कारण हे 2 मार्कासाठी असतं पेपरमध्ये. चूक किंवा बरोबर हे विधान चूक आहे, हे वाक्य चूक आहे असं लिहिलं तर 1 मार्क मिळतो आपल्याला, आणि त्याला कारण सुद्धा लिहायचं. ते वाक्य का चूक आहे, ते वाक्य का बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला लिहावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. मग एखादं विधान चूक असेल तर ते विधान चूक का, एखादं विधान बरोबर असेल तर ते विधान बरोबर का, त्याचं कारण लिहायचं. अशा पद्धतीने या नवीन अभ्यासक्रमामध्ये वर्ग 11वीची प्रश्नपत्रिका राहणार आहे. तर अशा काही नवीन प्रश्न टाकलेले आहेत. जसं की उदाहरणामध्ये आपण घेऊया, अमेरिकेत संसदीय पद्धत अस्तित्वात आहे. आता अमेरिकेमध्ये संसदीय पद्धत अस्तित्वात आहे, सर्वात पहिलं लिहायचं हे विधान चूक आहे की बरोबर आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे अमेरिकेमध्ये संसदीय पद्धत अस्तित्वात आहे हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे. तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो आहे, तर हे विधान चूक आहे. कारण अमेरिकेमध्ये संसदीय पद्धत अस्तित्वात नाही, तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत अस्तित्वात आहे. मग आता हे वाक्य चूक आहे, तर मग या वाक्याचं बरोबर काय ते पहिलं लिहायचं. म्हणजे काय, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत अस्तित्वात आहे हे त्याचं काय झालं, सकारण. अशा पद्धतीने म्हणजे चूक किंवा बरोबर याला 1 गुण आणि कारणाला, सकारणाला 1 गुण, अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी येतात. अशा पद्धतीने आणि मग खाली दीर्घतरी प्रश्न आहेत. इथे सहसंबंध स्पष्ट करा. संसदीय शासन प्रणालीतील कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा सहसंबंध स्पष्ट करा. म्हणजे दोघांचा संबंध स्पष्ट करायचा आहे. सहसंबंध स्पष्ट करा म्हणजे फरक स्पष्ट करा नव्हे. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्या नोटबुकामध्ये, आपल्या वहीमध्ये सोडवून पाहण्याचा प्रयत्न करा. या तासिकेच्या संदर्भात
या स्वाध्यायाच्या संदर्भात जर विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 7756959581. धन्यवाद.